वरळीच्या प्रभाग क्रमांक 197 मधील हे आहेत प्रकाश पवार। यंदाच्या पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश पवार यांचा पराभव झाला आणि त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या स्थानिक अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। एकाच वॉर्डामध्ये 3 वेगवेगळी मतांची आकडेवारी कशी दिली जाते असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय। विशेष म्हणजे मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्याशी अधिकाऱ्यांचा साठोलोट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात काय आहे हा सगळा प्रकार। प्रभाग क्रमांक 197 एकूण मतदार 39,204, बूथनुसार आकडेवारी 20,668, कागदोपत्री आकडेवारी 20,711, ग्राह्य धरलेली आकडेवारी 12,683, एकूण अवैध मते एकही नाही। 33 बूथमध्ये जो मतदान झाला तो 20,768 आहे। जर 20,768 मतदान झालं आहे तो उमेदवारांना 20,711 मतं पडली कशी, मग 43 मतं आली कुठून? त्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर जो आकडा डिक्लेअर केला आहे तो आहे जवळ 12,783, मग 8,028 मतं गेली कुठे, कमी कशी काय पडली? मनसेचे विजयी उमेदवार दत्ता नरवणकर यांनी आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत प्रकाश पवार यांच्यावर जोरदार टीका केली। निवडणूक आयोग हा एकटा कुठल्या पक्षाचा नसतो, बरोबर आहे ना? आता जे काही पडलेले जे उमेदवार आहेत ते आरोप प्रत्यारोप करतच राहतात, त्याला आम्ही काय करू शकतो? 2012ला तेच झालं ना साहेब, की अनेक इथल्या मतदारांनी सांगितलं साहेब आम्ही तुम्हालाच मतं दिली होती, ते पण आपण 600 मतांनी हरलो ना माझी मुलगी। प्रकाश पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपाची दखल आता निवडणूक आयोग घेतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई लाईव्ह।